सो गाईज, श्रेयाची मस्ती चालू आहे खूप. तुम्हाला मी दाखवतोय. ती ऍक्च्युली या नाकाबरोबर काही काढणार आहे, बोलते ब्रॅकेट्स वगैरे काढायचे. ती आता कशी काढणार आहे, काय काढणार आहे आणि कसं केलेलं आहे, ते थोडंफार काढलेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. पूर्णपणे एवढ्याचे दुखेपर्यंत केलेलं आहे ते श्रेयाने. श्रेया उर्फ सई, आपण तिला घरात सई म्हणतो. तर तिने केलेलं तर आहे छानपैकी. तिने आणि बघा तिने कशी माझी म्हणजे ते करताना आहे ना, नाही, श्रेयाने आहे ना माझ्या नाकाला कसं करून टाकले ते तुम्ही बघा. जेव्हा करताना माझी काय अवस्था झाली होती ना, ते पण बघा. आणि असलं दुखवलंय तिने, असलं दुखवलंय काय सांगू तुम्हाला. खरंच हिने डोकं पिकवलं. पप्पा मला हे काढायचं, पप्पा मला नाकाचं काढायचं, हे करायचं. आणि त्याच्यामध्ये एवढी तिने जे माझं दर्दनाक म्हणतात ना, तसलं केलं ते ब्लॅकेट काढायला हाताने. आता तुम्ही सांगा, एवढ्या पोरीला ती काय काय करायची आणि आपल्याला काय माणसांना एवढं हे काढायची गरज काय पडेल. तर म्हणे ते काढलं पाहिजे, ब्लॅकेट काढायचे. ते काढताना कसे काढले ते तुम्हाला बघितलं. पूर्ण लाल 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 करून टाकलं. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघाच. ठीक आहे. घरामध्ये मुलगी केस बघायचं चांगले नाही. केस चांगले नाही. नाक माझं लाल करून टाकलं सई तू सगळं. वॉलमेंट झाला तर तुमचं. चला ना मग आता, चला ना. अरे काय काय ते बघत होते का, काय राहायचं झालं का माझं? तुझं काम झालं असेल सांग. नाही, एवढा ऍक्टिंग करायची गरज नाही. अरे दखल लावतेस तू बाळा. मग एवढं निघतंय पण ना. अरे बापरे, इथं ब्युटी पार्लर दाखवून देऊ का तुला एखादं? हळू हळू ना, नाकाला आपल्याला शिंका येतील ना मला. येणं बंद करा. जरा पण सोन किती सहन करायचं. लाल लाल करून टाकलं सई नाक तू. अगाय ग, बस झालं बस झालं बस झालं ना. अरे बस.